श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आहे देवदीपावली. देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक सण आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मग मोठी दिवाळी. तर आज आहे तो दिवस. मार्गशीर्ष महिन्याला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे सर्व नियम जे आहेत ते पाळले जातात. सर्वच महिला अगदी आनंदाने मार्गशीर्ष महिन्याचं स्वागत करत असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज सोमवार आहे आणि त्यातल्या त्यात देवदिवाळी आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस आहे. म्हणून आपल्याला एक सेवा करायची आहे, एक उपाय करायचा आहे, ज्याने आपलं दुःख, दारिद्र्य, 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होणार आहे. तर चला जाणून घेऊया. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य लिहायला विसरू नका. याने आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळून जाते. तर चला पुढे जाऊया. तर बघा, आज देवदीपावली आहे. खंडोबाच्या देवस्थानांमध्ये ही साजरी केली जाते. या दिवशी खंडोबाच्या देवळामध्ये दीपोत्सवसुद्धा केला जातो. देवदिवाळीचा दिवस जो आहे तो विशेषतः कुलदैवत असेल, ग्रामदैवत असेल यांची पूजा करण्याचा दिवस असतो. या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा मग आंबोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या ही वेगवेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता असे जे गावाकडे जे देव असतात तर इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबामध्ये पितरांसाठी सुद्धा वेगळा नैवेद्य काढून ठेवला जातो. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असू शकते. याच दिवशी मल्हारी नवरात्रसुद्धा सुरू होतं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून तर शुद्ध षष्टीपर्यंत म्हणजे चंपाषष्टीचे असे 6 दिवस जे आहे ते नवरात्र चालतं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये सुगट व टाकसुद्धा असतात आणि नवरात्राप्रमाणेच रोज माळासुद्धा वाढवत घटावरती लावायच्या असतात. या दिवशी या 6 दिवसांमध्ये तिथे नंदादीपसुद्धा लावला जातो. तर आजचा दिवस काय आहे एकंदरीतच फार महत्त्वाचा आहे. देवदिवाळी म्हणजे काय की देवांची दिवाळी. आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची पूजा वगैरे तर करायचीच आहे. पण संध्याकाळी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा मी सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे. तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामधली दारिद्र्यता जी आहे ती दूर होण्यास मदत होईल. तर बघा, कोणताही दिवस असो त्या दिवशी आपण सेवा करणं किंवा उपाय करणं आणि एखाद्या विशिष्ट दिवशी, आता आज देवदिवाळी आहे, या दिवशी जर सेवा केली किंवा उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच जास्त मिळणार आहे. तर बघा, संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे. आता सकाळच्या वेळेमध्ये तर आपण आपल्या देवघरातील देवतांची पूजा, मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन किंवा मुख्यद्वारावरती लेपन नाही केलं तरी रांगोळी, दिवा लावणं, तुळशीजवळ दिवा लावणं या गोष्टी तर महिला रेग्युलर करतात. पण संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपण एक दिवा आवर्जून तुळशीच्या जवळ लावायचा आहे. हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. मुख्यद्वारावरती जर शक्य असेल तर आवर्जून 2 दिवे लावा. त्याच्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. बघा, तुम्ही देवघरामध्ये जे दिवे लावता तर रोजचा जो दिवा आहे तो देवघरामध्ये रोज तोच वापरला पाहिजे. कारण याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि सततचा तो दिवा वापरल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्या दिव्यामध्ये तयार झालेली असते. म्हणून आपण देवघरातला जो दिवा आहे तो कधी बदलत नाही, फक्त घासून पुसून तो स्वच्छ ठेवावा. आता हा दिवा वापरला तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे आणि तुम्हाला जर दुसरा दिवा वापरायचा असेल तर दुसरा तुम्ही घेऊ शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये. ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या जिथे आपलं देवघर आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. किती वाजता हा प्रज्वलित करायचा तर 6:30 नंतर, साधारणतः 6-6:30 नंतर. तुम्ही 8-9 वाजेपर्यंत कधीही प्रज्वलित करू शकता. पण 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्याच्यामुळे याच वेळेमध्ये दिवा प्रज्वलित करावा. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, दिवा तयार करायचा आहे. म्हणजे जो आपला दिवा आहे तर तोच दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. जर तुम्हाला तिळाचं तेल नसेल म्हणजे शुद्ध तूपसुद्धा टाकू शकता किंवा मग तिळाचं तेल टाका. या दिव्यामध्ये तुम्हाला दालचिनी पावडर जी असते
ती टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. दालचिनी पावडर ही माता लक्ष्मीला आकर्षित करून घेते, पैशाला आकर्षित करून घेते आणि हळद जी आहे ती आपला गुरुग्रह बळकट करते. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये दिवा ठेवण्याच्या अगोदर एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळदी कुंकू एकत्र करायचं, त्याने स्वस्तिक काढायचं त्या प्लेटमध्ये, त्याच्यामध्ये हा दिवा ठेवायचा. त्या दिव्यामध्ये आपल्याला दालचिनी पावडर आणि हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे आणि आसन घेऊन बसल्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 16 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. मग त्याच्यानंतर हे नाणं जे आहे ते सुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील आम्हाला श्रीसूक्तम 16 वेळा म्हणणं शक्य नसेल, मनापासून म्हणा पण 1 वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर हे नाणं जे आहे ते आपल्याला ते जे तेल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, दिव्यामध्ये टाकायचं आहे. हे नाणं टाकत असताना आपल्याला आपली इच्छा जी आहे ती बोलायची आहे. मग तुमची काय इच्छा आहे, आर्थिक परिस्थिती सुधारावी, कर्जमुक्ती व्हावी, धनप्राप्ती व्हावी किंवा मग इतरही काही तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या असू शकतात, तर त्या इच्छा आपण बोलायच्या आहे किंवा ती इच्छा आपण बोलायची आहे. रात्रभर हे नाणं जे आहे ते आपल्याला तिथेच त्या दिव्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणं आपल्याला त्याच्यातून उचलायचं आणि हे नाणं कायमचं आपल्याजवळ ठेवायचं आहे. बघा, हे नाणं जर तुम्ही आपल्याजवळ ठेवलं तर याच्यावरती आपण एक सेवा केलेली आहे, ती म्हणजे श्रीसूक्तमची. श्रीसूक्तमची जी सेवा आहे ती पैसा मिळवून देण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार महत्त्वाची मानली जाते. तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज जर श्रीसूक्तमचं पाठ करत असाल, श्रीसूक्तम ऐकत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची गरिबी राहत नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच आपण विशिष्ट दिनी, पौर्णिमा असेल किंवा आता मार्गशीर्ष महिना सुरू होतो, मार्गशीर्ष महिन्यातला मंगळवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, तर या दिवशी आपण कुंकुमार्चन करत करत श्रीसूक्तमचा पाठ जर केला किंवा तसा जरी तुम्ही श्रीसूक्तम लावून दिलं तरीसुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बराच फरक जाणवतो. तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती चांगली राहण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे असा जो उपाय आहे तो प्रत्येकाने आवर्जून करा. महिलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.